नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजच काही बाही या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज मात्र मी ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते आहेत खास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सुहासजी बहुलकर. सुहासजी बहुलकर यांच्याबद्दल म्हणजे किती सांगावं असं आहे. ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तर आहेतच. 20 वर्ष त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये फॅकल्टी म्हणून काम केलं. स्वतःची वैयक्तिक अशी 20 पेक्षाही जास्त चित्र प्रदर्शनं त्यांनी भरवली आणि ग्रुप बरोबर 60 पेक्षा जास्त चित्र प्रदर्शनं त्यांनी भरवलेली आहेत. अनेक राष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये ते काम त्यांनी केलेलं आहे, जसं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक असू दे मुंबईला, किंवा पुण्याचं लोकमान्य टिळकांचं स्मारक असू देत. तर अशा सगळ्या डेरवण इथलं पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावरती त्यांनी काम केलेलं आहे. आणि चित्रकुटी ते जो भव्य दिव्य रामायणाचा देखाव्यावरती जे भव्य दिव्य असं काम चालू आहे ते प्रोजेक्ट पण त्यांनी केलेलं आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, जे आता स्क्रीनवरती तुमच्या येत आहेत. तर इतके पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि चित्रकलेबद्दलची त्यांची आस्था आणि तळमळ ही तर त्यांच्याशी बोलताना जाणवतेच. तर आता आपण भेटूयात सुहासजी बहुलकर. आणि रोजच काही बाही या माझ्या गप्पांच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करते. आज माझ्याबरोबर जे पाहुणे किंवा स्नेही आपण म्हणूया जे आलेले आहेत ते अतिशय नावाजलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असे चित्रकार आहेत सुहासदादा बहुलकर. त्यांचं मी मनापासून स्वागत करते. आणि त्यांच्याशी मानसीचा चित्रकारत्व आपण असं म्हणूयात. तर त्यांना आपण चित्रकलेसंदर्भात रंग, रेषा, रूप, भाव, स्वभाव, चित्रकलेतले हे सगळं मला तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. तुमची सुरुवात म्हणजे मला चित्रकला काढायची आहे किंवा मला चित्र काढायला आवडतं हे कधी समजलं, आणि समजल्यानंतर घरातून तसा पाठिंबा होता का की तू चित्रकला शिक? कारण मुळात तुम्ही ज्या काळातून आलात, म्हणजे एक 40 वर्षापूर्वीची वगैरे ही गोष्ट, 40-45 वर्षापूर्वीची, तर तेव्हा चित्रकला हा शिकण्याचा किंवा अभ्यासाचा विषय आहे हेच लोकांना माहिती नव्हतं. तर ते तुम्हाला कसं, तुमच्या बाबतीत काय झालं सांगतो. मी सगळी लहान मुलं काढतात तसं मीही चित्र काढायचो. मी वयाच्या 4थ्या वर्षी एक चित्र काढलं होतं. म्हणजे माझ्या वडिलांना खरं तर चित्रकलेची आवड होती आणि त्यामुळे आमच्या घरी रंग होते. तर मी काहीतरी असं भिंतीवर काढत बसलो. ते बघून आजीनी वडिलांचे रंग दिले आणि कागद नव्हता तर पूर्वी कॅलेंडरच्या खाली तारखांची स्लिप यायची, ती स्लिप दिली. स्लिपची मागची बाजू दिली म्हणजे. तर त्यावर मी नुकताच अनुभवलेला झेंडावंदनाचा प्रसंग रंगवला. पण त्यात भगव्या झेंड्यामध्ये अशोक चक्र काढलं होतं. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये तिरंगी झेंडा आणि भगवा झेंडा असे 2 झेंडे होते. त्या 2 झेंड्यांचं माझ्या बालबुद्धीप्रमाणे मी मिश्रण केलं आणि बाजूला असं ते झेंडावंदनाच्या वेळेला उभे राहतात वगैरे सगळ्या अशा मानवाकृतींसारखं काहीतरी केलं होतं. ते बघून माझ्या वडिलांना असं वाटलं की मी चित्रकार होऊ शकेन, माझ्यात ते गुण आहे. ही घटना 66 वर्षापूर्वीची. बापरे. आणि मग त्यांनी परिस्थिती नसूनही खूप परिश्रम घेतले, खूप प्रोत्साहन दिलं. मला अनेक चित्रकारांकडे घेऊन जायचे, अनेक चित्र दाखवायचे, प्रदर्शनांना घेऊन जायचे. त्या काळात रांगोळीची प्रदर्शनं व्हायची. दिल्लीपर्यंत स्पर्धेला नेलं होतं आणि त्यातून मी चित्र काढणार हे ठरतच गेलं. मग मी बालचित्रकार म्हणून प्रसिद्ध झालो. मला बक्षिसं मिळायची. ती मिळालेल्या बक्षिसांमुळे वर्तमानपत्रात बातम्या यायच्या वगैरे असं ते सुरू राहिलं. मग मॅट्रिक झालो. 10वी नंतर काय हा प्रश्न सुटलेला होता. 11वी जे शिक्षण घ्यायचं असं ठरलं. भैयासाहेब ओंकार म्हणून पुण्यातले एक चित्रकार होते, ते माझे मार्गदर्शक होते. माझ्या वडिलांना वेळोवेळी सांगायचे असं करा तसं करा. तर भैयासाहेब ओंकारांनी मग सुहासला जे मध्ये आपण शिकायला पाठवूया असं सांगितलं.
आणि ते स्वतः मला आणि वडिलांना घेऊन जे मध्ये आले. आमचे त्यावेळेचे डीन पळशीकर सर हे त्यांच्या ओळखीचे होते आणि जे मध्ये माझा प्रवेश झाला. असं करत म्हणजे लहानपणीच ते ठरलं आणि पुढे तेच सुरू राहिलं. मला असं वाटतं ह्या बाबतीत तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण आपल्या मुलामध्ये काय गुण आहे तो हेरणं बरोबर, अगदी म्हणजे आपण म्हणू ना टू द पॉइंट, की बरोबर हेच गुण त्याच्यामध्ये आहेत हे समजणं आणि त्यावर त्याच्यानुसार कष्ट घेणं, हे त्या काळामध्ये, कारण जेव्हा पॅरेंटिंगचं एवढं काहीही म्हणजे लोकांना महत्व नव्हतं म्हणा, किंवा मुलं होतात ती वाढत असतात, पडो झडो माल वाढो अशी तेव्हाची म्हण होती. त्या काळामध्ये वडिलांनी तुमच्यासाठी चित्रकार व्हावं तुम्ही म्हणून जी मेहनत घेतली, त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही खूप सुदैवी असं म्हणायला काही हरकत नाही. पण चित्रकार व्हायचं म्हणून तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये वगैरे गेलात, हे सगळं झालं, पण मुळातच ती आवड होती ती वाढीस लागली आणि ह्याच्यामध्येच करिअर करायचं हे तुमचं तिथे पक्क झालं. पण करिअर करणं तेवढं सोपं नव्हतं. म्हणजे मला तरी असं वाटतं की त्या काळामध्ये अर्थार्जन हा भाग खूप मोठा असतो. त्या काळात कशाला, आजही तुम्हाला तुमचं रोजीरोटी चालवण्यासाठी अर्थार्जन हा भाग खूप मोठा असतो. आता ज्या संधी आहेत करिअरच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुलनात मग तेव्हा खूप कमी होत्या, तर ते कसं जमवलं मग? माझं म्हणजे आमची घरची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती फार चांगली नव्हतीच, त्यामुळे मला एक 260 रुपये वडिलांनी मोठ्या मुश्किलीने दिले. मी 70 सालची गोष्ट सांगतो. इथे माझी काकांकडे राहायची सोय झाली, मामे काका जेस्ते फॅमिली. चाळीतल्या किंवा एका बिल्डिंग मधल्या 2 खोल्या, त्यात जवळजवळ 14 माणसं राहत होतो आम्ही. आणि बाहेर गॅलरीमध्ये धाकटा काका आणि मी झोपायचो, एका बाजूला तो एका बाजूला मी. आणि मग काम करत, जे मिळेल ते काम करत पैसे मिळवणं हे क्रमप्राप्त होतं. माझ्या वडिलांनी एक कल्पना सुचवली, त्याप्रमाणे एक चित्रांची लायब्ररी मी चालवायचो आणि दर महिन्याला चित्र बदलायचो. जे लायब्ररीचे मेंबर झाले अशा लोकांच्याकडे फ्रेम नेऊन ठेवलेली होती. त्या फ्रेमला मागच्या बाजूला क्लिप होती, भिंतीवर फ्रेम लावलेली असायची. दर महिन्याला मी जायचो, फ्रेम काढायची, पुसायची, त्याच्या मागच्या क्लिपा उघडायच्या आणि त्यांनी निवडलेलं चित्र त्यात घालायचं. त्यातलं चित्र 5 रुपये मिळायचे. आणि माझ्या त्या योजनेचे कॅमलिनचे दांडेकर, नंतर काशीनाथ घाणेकर, सुमती गुप्ते आणि वसंतराव जोगळेकर, कामिनी कौशल, असे अनेक जण मेंबर होते. आणि त्याशिवाय काम करत असं शिकतच होतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं काम केलेले, बत्ताशावर रंगवण्यापासून गणपतीचं डेकोरेशन, गणपती मधले मागचे पडदे, पोर्ट्रेट रंगवणं, जे मिळेल ते काम करत पुढे वाटचाल सुरू होती. पण त्यानंतर फायनल इयरला चांगले मार्क मिळाले, प्लस मिळाला आणि मला निरोप पाठवून आमचे त्यावेळेचे जे स्कूल ऑफ आर्टचे किंवा कला संचालनालयाचे डायरेक्टर माधवराव सातळवेकर आणि आमचे डीन पळशीकर यांनी बोलवून घेतलं आणि मला अर्ज करायला सांगितलं. मला काहीच माहिती नव्हतं आणि मी जे मध्ये नोकरीला लागलो. सिलेक्शन झालं. जे मध्ये मी 20 वर्ष शिकवलं. त्यामुळे एका बाजूला जे मिळणारा पगार, दुसऱ्या बाजूला चित्र काढणं आणि मिळेल ते काम करणं. आपण ह्याच्यामध्ये नोकरीला लागल्यानंतर म्हणजे शिक्षक म्हणून नोकरी, बहुतांश चित्रकार किंवा कलाकाराचं हे होतं, चित्रकाराच्या बाबतीत स्पेशली, की तुम्ही चित्र काढायला शिकवायला सुरुवात केली की तुमची चित्रकला मागे पडते आणि अर्थार्जनासाठी चित्रकलेचा उपयोग किंवा एक कला म्हणून चित्रकलेचा जो तुमच्यातला जो कलाकार असतो, जो तुम्हाला अस्वस्थ करतो की मला चित्र काढायचे, वेगवेगळे प्रयोग करायचे, तर हे कुठेतरी मागे पडून जातं आणि फक्त नोकरी एके नोकरी आणि त्याच्यामध्ये तो माणूस गुंतून पडतो. तर तुमच्या बाबतीत असं नाही झालं? नाही झालं. म्हणजे मी कायम चित्र काढत राहिलो, व्यावसायिक कामही करायचो, स्वतःसाठीही काम करायचो, त्यात प्रयोग करायचो आणि
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की बरेच जण आपण स्वतः चित्र काढली पाहिजेत हे विसरून जातात आणि मग संस्थेमधली राजकारण आणि पगार मिळतो तर बस. त्यात आनंदी असतात. बरोबर आहे. ते झालं नाही याला कारण एक तर काही आयुष्यात आलेल्या व्यक्ती आणि आपण काहीतरी केलं पाहिजे ही मनात असलेली आंतरिक धडपड. तो कलाकारच म्हणजे ते. त्यामुळे ते सातत्याने सुरू राहिलं. जे शिक्षक म्हणून मी 20 वर्ष काम केलं. त्याच वेळेला 1976 मध्ये 75 मध्ये मी लागलो नोकरीला आणि 76 मध्ये बाबूराव सडवेलकर नावाचे कला संचालक म्हणून आले आणि ते काही काळ जे डीनही होते. त्यांच्यामुळे जे मधला चित्रसंग्रह सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आणि निरपेक्षपणे मी ते काम केलं. त्या कामाचं फळ म्हणजे मला असलेलं एक संशोधनाची माझी वृत्ती, माझं ज्ञान आणि त्यातून मी पुढे लेखन, कोशनिर्मिती, संपादन अशा अनेक गोष्टींकडे वळलो. मी 20 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला जे सोडायचा निर्णय घेतला 1995 मध्ये आणि त्याच दरम्यान मला नानाजी देशमुख येऊन भेटले आणि त्या काळात माझी प्रदर्शनं वगैरे होतच होती. थोडी थोडी प्रदर्शनं करायला सुरुवात केली होती. चित्री विकलीही जायची. वाडा संस्कृतीवर काही प्रदर्शनं मी केली होती आणि ती लोकांना खूप आवडली होती. तर त्यामुळे मला एक खात्री आली होती आणि मला असं वाटत होतं की बस झालं आता नोकरी, आपण फिरूया, चित्र काढूया, पूर्णपणे चित्रकलेला वाहून देऊ. तर नानाजी पु ल देशपांडेंना चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार द्यायला आले होते 95 साल. आणि पुलंनीच सांगितलं होतं की मला अशा व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार दिला तर चांगलं वाटेल. आणि त्याचं कारण असं होतं की नानाजींनी त्यांच्या वयाला 77 साली 60 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मिनिस्टरशिप ऑफ इंडस्ट्री ही दिलेली होती. ती त्यांनी नाकारून आपलं आयुष्य समाजासाठी द्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वतः ते कृतीत आणलं आणि त्यांनी चरणसिंग मोरारजी देसाई आणि जगजीवन राम या तिघा समवयस्कांना पत्र लिहिलं की आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे आपण आपलं पुढचं आयुष्य हे समाजासाठी देऊया. हे नानाजींबद्दल मी ऐकलेलंच होतं आणि त्यांनी माझं नाव कुठे ऐकलं होतं हे मला माहिती नाही. चतुरंग प्रतिष्ठानच्या विद्याधर निमकरांचा फोन आला आणि ते म्हणले की मला सुहास नानाजी देशमुखांना तुला भेटायचं. योगायोगाने विद्याधर निमकर हा पुण्याला वाड्यामध्ये आमच्या शेजारी राहायचा, त्यामुळे माझा बालमित्र होता. तर मी नाव ऐकल्याबरोबर मी असा चकित झालो. नंतर नानाजींवर माणूसमध्ये लेखमाला आली होती. त्याचं नंतर पुस्तक झालं प्रकाशवाटा म्हणून दत्तप्रसाद दाभोळकरांनी लिहिलेलं. त्यामुळे नानाजी मला माहिती होते आणि माझे वडील संघाचे निष्ठावान स्वयंसेवक, त्यामुळे ही माहिती होती. तर मी म्हटलं मी भेटायला येतो. त्यावेळेला नानाजींचं उत्तर फार वेगळं होतं आणि खरोखरीच लक्षात राहणारं उत्तर आहे. ते म्हणले की मेरा काम है तो मुझे आपको आके मिलना चाहिए. म्हणजे 77 साली ते 60 वर्षांचे होते. म्हणजे 95 मध्ये किती असतील ते हिशोब करून बघा. बरोबर आहे. 75 उलटली होती. 20 वर्ष. तर नानाजी आले. इथेच आम्ही भेटलो. इथे ते कॉटवर मांडी घालून बसले आणि आमचा संवाद सुरू झाला. मला म्हणले आप क्या करते है. तर मी त्याला सांगितलं मी असं असं जे शिकवत होतो, आता मी नोकरी सोडणार आहे. तर म्हणले तो क्या करोगे. तर म्हटलं देश घुमूंगा चित्र निकालूंगा. तो ते म्हणले की फिर उन चित्रों का क्या होता है. तो म्हणलं हम प्रदर्शन ही करते हैं. और क्या होता है. तर त्यावर मी सांगितलं की वो प्रदर्शनी में चित्र खरीदते हैं लोग. तो म्हणते कौन खरीदते हैं. तर त्यावर मी त्यावेळेला
काही उद्योगपतींनी घेतलेली बजाज, इंडियन ऑइल सारखी संस्था, तोष्णीवाल ब्रदर्स, असे वेगवेगळ्या उद्योगपतींनी चित्र घेतली होती, त्यांची नावं सांगितली. त्यावर ते म्हणले की यानी आप सिर्फ अमीर लोगों के लिए काम करते हैं, क्या आपको नहीं लगता कि देश की सामान्य से सामान्य जनता के लिए कुछ करे. या प्रश्नांनी मी चक्रावलो गेलो एक प्रकारे. आणि मी त्या मनस्थितीत असतानाच नानाजी पटकन म्हणले की चित्रकूट में राम लक्ष्मण सीता वनवास काल में 11.5 साल रहे, ऐसे लोगों की मान्यता है. मैं वहां काम कर रहा हूं, बहुत पिछड़ा इलाका है. मैं वहां ऐसे कुछ कला के द्वारा बनाना चाहता हूं कि जिसमें पूजा नहीं होगी लेकिन वो प्रेरणा स्थल होगा. राम जीवन के प्रसंग साकार करके हम उससे प्रेरणा दे सकते हैं. और हम हिंदुस्तानी किसी भी महापुरुष को भगवान बनाने में माहिर है. एक बार भगवान बनाया तो हमारी जिम्मेदारी खत्म. हम खुद की जिम्मेदारी भूल के पूजन करते हैं. ये हमारी जो हिंदुस्तानी लोगों की खासियत है, उसे हमें टाळना चाहिए और अलग ढंग से हमें जीना चाहिए. तर हे त्यांचं स्वप्न ऐकताना मी त्यात कधी घुसलो मला कळलं नाही. मी त्यांना म्हटलं की आपण 3 माध्यमामध्ये हे करायला पाहिजे. ते म्हणले कोणची. यावर मी चित्र, रिलीफ म्हणजे उत्थित शिल्प आणि डायरामा. नंतर मला असं कळलं की अशी 3 माध्यमं सांगणारा मीच एकमेव होतो. ते भारतामध्ये अनेक ज्येष्ठ चित्रशिल्पकारांना भेटले होते. त्यांनी त्या क्षणी निर्णय घेतला आणि 26 मे 1995 मी चित्रकूटला गेलो. आणि त्यानंतर 5 वर्ष 8 महिने आणि 27 दिवस असंख्य अडचणींमधून ते काम सुरू राहिलं आणि रामदर्शन प्रोजेक्ट पूर्ण झाला. खूप म्हणजे असे मोठे लोक ते इथे बसलेले सांगितलं तुम्ही तरी माझ्या अंगावरती काटा आला की तिथे जे ते बसले होते त्या ठिकाणी आज मी बाजूला बसून तुमच्याशी बोलतीये. तर ही माझ्यासाठी सुद्धा खूप अभिमानाची आणि आपण म्हणतो ना की आयुष्यात येऊन काय केलं तर हे केलं सांगण्यासारखे काही क्षण जे असतात त्यातला हा एक क्षण आहे असं मी आज नक्की म्हणेन. मला आता हे जे तुम्ही चित्रकूटचा प्रकल्प केला वगैरे आणि तुम्ही सांगितलं की 3 प्रकारचे तुम्ही माध्यम जी सांगितलीत तुम्ही, तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं माध्यम भावतं 3 पैकी? नाही, ही सगळीच माध्यमं जी आहेत ती उत्तम आहेत. नाही उत्तम, आता आपलीच मुलं असतात पण त्यातल्या त्यात एकाशी नाळ जास्त आपली जोडली जाते. एखादं मूल आपल्या स्वभावाच्या बरोबर जास्त जवळचं वाटतं. तशा पद्धतीचं ह्यात कसं आहे की हे पूर्णपणे माझं टीम वर्क होतं. आणि ते टीम वर्क करताना काही शिल्पकार बरोबर होते, माझे काही विद्यार्थी होते, मित्र होते. आणि प्रत्येक माध्यमाचं असं बलस्थान आहे. बरोबर आहे. आणि या सगळ्याचा संगम करून जे निर्माण होतं ते एक वेगळा अनुभव देणारं ठरतं. आपल्याकडे जर जुन्या लेण्या बघितल्या, आता अजिंठ्याला गेलो तर तिथे शिल्प आणि चित्र आहेत. राऊंड शिल्पही आहेत, उत्थित शिल्पही आहेत आणि चित्रही आहेत. बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे ती परंपरा पण पाश्चिमात्य शैलीमध्ये आम्ही साकार केलेली आहे चित्रकूट. अच्छा. पण चित्रकला हा जो प्रकार आहे म्हणजे हे 3 प्रकार झाले किंवा तुम्ही सांगितलं की प्रत्येक शैली वेगळी वेगळी आहे. चित्रकला तुम्ही तंत्र म्हणाल, शिक्षण म्हणाल की ते उपजत असलं पाहिजे? नाही, उपजत हे आवड असली पाहिजे. पण एक गोष्ट म्हणजे फार महत्वाचं वाक्य म्हणजे आवड आहे मला, पण मग ते शिकून येणार आहे का असं मला विचारायचं. कुठलीही कला असो, एक फार इंग्रजी मधलं प्रसिद्ध वाक्य आहे, जीनियस इज 1% इन्स्पिरेशन अँड 99% परस्पिरेशन. बरोबर. तर तुम्हाला कष्ट करण्याला, अविश्रांत श्रम घेणं, ध्यास घेणं, ते शास्त्र शिकणं म्हणजे टेक्निक आहेच ते. कला शिकणं, कलेचं तंत्र शिकणं
आणि त्या तंत्रात अडकून न पडता अभिव्यक्ती करणं या सगळ्याची आवश्यकता असते आणि कलाकार तेव्हाच होऊ शकतो. म्हणजे हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला कष्टाला पर्याय नाही. कष्टाला पर्याय नाही आणि फक्त तंत्रामध्ये अडकून पडायचं नाही, तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे भाव त्याच्यामध्ये उतरले पाहिजेत. हे पण तितकंच म्हणजे अभिव्यक्ती ज्याला आपण म्हणतो. तर नुसतं तंत्रामध्ये बांधून तुम्ही स्वतःला ठेवलं तर ती तेवढी मोठी कलाकृती तुमच्या हातून घडू शकणार नाही, असं म्हणजे थोडक्यात म्हणता येईल. चित्रकले आता जसं तुम्ही म्हटलं की तंत्र समजणं आवश्यक आहे. म्हणजे तंत्रात बांधून तुम्ही घेऊ नका, पण तुम्हाला बेसिक किंवा तंत्र त्याचं पूर्ण ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रकलेकडे मुळात शिक्षण म्हणून पाहणं, त्यातलं तंत्र विकसित करणं आणि त्याला प्रोत्साहन देणं, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा समाजाशी निगडीत आहेत. समाजाचा जो आपण म्हणतो की समाज मनाचा आरसा, तर महाराष्ट्रामध्ये आपण ते चित्र मला फारसं आशादायी नाही दिसत. याला कारण असं आहे की म्हणजे आपली मानसिकता ही विषय, मी फक्त चित्रकलेविषयी बोलतो, चित्रकलेविषयीच, कारण नाटक संगीत नाही हो, ती खूप चांगली परंपरा आहे आपल्याला आणि त्याचं हे मी चित्रकले संदर्भातच फक्त. तर आपल्याकडे पूर्वी कॅलेंडरच्या निमित्ताने चित्र होती. हो, आता कॅलेंडरवरनं चित्रच गायब झाले, किंबहुना कॅलेंडरच घरात नसतं किंवा असलं तर कालनिर्णयासारखं, याच्यामध्ये चित्र नसतं. रेल्वे पासून, रेल्वेच्या टाइम टेबल पासून पाककलेपर्यंत अनेक गोष्टी असतात, पण चित्र नसतं. आणि आपण लाख लाख रुपयाचे, कोटी कोटी रुपयाचे फ्लॅट घेतो, पण एक 5-10 हजाराचं चित्र घरात लावावं अशी काही आपल्याला बुद्धी होत नाही. त्याला मला असं वाटतं अज्ञान हे फार मोठं कारण आहे. चित्रकले संदर्भातलं अज्ञान की 10,000 रुपयाची ही गोष्ट आहे, त्यातला तो आनंद मला मिळतोय म्हणून त्याची किंमत ती आहे, हेच समजत नाही. हेच अज्ञान असल्यामुळे मला असं वाटतं की अज्ञानपेक्षा आपल्याकडे ते संस्कार होत नाही. संस्कार होत नाही, बरोबर. ते संस्कार नाहीत हा एक भाग झाला. हल्ली थोडी थोडी सुधारणा होतीये. दुसरी गोष्ट, समाजामध्ये जर अशा प्रकारची आत्मीयता नसेल तर समाजाचंच प्रतिबिंब शासनात असतं. दृश्यकलेच्या बाबतीत महाराष्ट्र हे सगळ्यात मागासलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या फॅसिलिटीज नाहीत, कुठल्याही प्रकारे स्कॉलरशिप्स नाहीत, तरुण कलावंतांसाठी सोयी नाहीत. ललित कला अकादमीचं रिजनल सेंटर व्हावं यासाठी 45-50 वर्ष जंगजंग पछाडतोय. काही सिनियर आर्टिस्ट उपोषणाला फ्लोरा फाउंटरला बसले होते, ते केव्हाच गेले. आता आम्ही म्हातारे झालोय, आम्ही झगडतोय, पण कुठल्याही प्रकारे कृती केली जात नाही. ही उदासीनता म्हणजे शासनाची उदासीनता आहे, अज्ञान, उदासीनता आणि दिखाऊ कार्यक्रम करायची हौस नाही. ऍक्च्युली खरं आता आपण पाहतोय की पर्यटनाला किती महत्व दिलं जातं आणि मला असं वाटतं की पर्यटनामध्ये आकर्षण बिंदू जो असतो तो तुमचा स्थापत्यकलेचा किंवा पूर्वीची जी आपण हेमाडपंथी मंदिरं म्हणतो, ठिकठिकाणची शिल्पकला. आता नवीन सुद्धा, आता वृंदावनला जस्ट मी जाऊन आले, तर तिथे ते प्रेम मंदिर म्हणून त्यांनी उभं केलेलं आहे. तिथे उत्तम पद्धतीने त्यांनी सगळं ते साकारलेले कृष्णाच्या लीला, तर ते आत्ताच आहे. मग तिथे होऊ शकतं तर आपल्याकडे का नाही? आपल्याकडे आता देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये आर्टिस्ट कॅम्प होतात. कलावंतांना बोलवलं जातं, तरुण चित्रकार, ज्येष्ठ चित्रकार, फक्त राज्यातले नाही तर देशातले बोलवतात आणि त्यांना उत्तम मानधन देऊन त्यांच्याकडून चित्र काढून घेतात. ती चित्र वापरून म्युझियम्स तयार होतात. ती सजावटीसाठी सरकारी बिल्डिंग मध्ये वापरली जातात. आज महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आर्टिस्ट कॅम्प राज्य सरकारने केलेले असे फक्त 2 आहेत. अरे बापरे. आणि मध्य प्रदेश सारखं, बिहार सारखं राज्य, बंगाल सारखं राज्य अक्षरशः वर्षामध्ये 20-20, 25-25 कॅम्प होतात तिथे. तिथल्या काही संस्था, शासन बरोबर असे मिळून. वाईट अवस्था आपल्याकडे अशी आहे की स्टेट म्युझियम आपल्याकडे नाहीये. स्टेट म्युझियम नाही. संस्थानिकांनी जी म्युझियम केली किंवा ब्रिटिशांनी
CSMVS सारखं पूर्वीचं प्रिन्स ऑफ वेल्स ते ब्रिटिशांनी तयार केलेलं आहे. पण आपल्या राज्याची वाटचाल दाखवणारं आपल्याकडे म्युझियम नाही. योजना आखतायत, कधी पूर्ण होणार माहिती नाही. स्कॉलरशिप नाही हे सांगितलेलंच आहे. कॉलेजेस पण म्हणावे तितके प्रमाणात कॉलेज खूप जास्ती आहेत पण आणि ती शिक्षण सम्राटांची आहे. 210 कॉलेज आहेत महाराष्ट्रात. अरे 8 कॉलेजेस आणि त्याची खर्चच गरज नाहीये. आणि शिक्षणाचा अभ्यास करून त्याची तो रिवाईज व्हायला पाहिजे, तो झालेला नाहीये. स्टाफ भरलेला नाहीये. जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या संस्थेमध्ये 65% नेमणुका केलेल्या नाही. बाकीची परिस्थिती विसरूनच जा. महाराष्ट्रात 1888 मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी नावाची ब्रिटिशांनी संस्था स्थापन केली. त्यानंतर 1918 मध्ये भारतीय चित्रशिल्पकारांनी येऊन आर्ट सोसायटी ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन केली. या दोन्ही संस्थांना एकाही पैचं अनुदान दिलं जात नाहीये. आणि दरवर्षी न चुकता एक्झिबिशन होतं, ऍक्टिव्हिटीज होतात, ते आर्टिस्ट कॅम्प घेतात, बाहेर ट्रिपला घेऊन जातात आणि कलावंत स्वतःच्या खिशामधनं खर्च करून करत असतो. पण शेवटी नाशिकमध्ये शासनाने गॅलरी केलेली आहे महानगरपालिकेची. मुंबई सारखं भाडं तिथे आकारलं जातं. लाख रुपयाच्या वर भाडं भरून नाशिकमध्ये चित्रविक्री होणार नसेल तर प्रदर्शन होणार कशी? बरोबर आहे. म्हणजे काही गोष्टी या पैसे मिळवण्याच्या हेतूनी नाही तर प्रोत्साहनाच्या हेतूनी करायच्या असतात. याची जाणीव महाराष्ट्रात कमी आहे. गोव्यासारखं राज्य या बाबतीत इतकं छोटं राज्य असून अतिशय प्रगतिशील आहे. गोव्यासारखं, बाकीची राज्य तर सोडाच, बिहार सारखं मागासलेलं म्हणणारं राज्य कलेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पुढे आहे. आम्ही म्हणजे आपल्याकडे आपला इतिहास लिहिलेला नाही. जे स्कूल ऑफ आर्टचा इतिहास नाही. महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष होणार त्यावेळेला मी माझ्या मनात कल्पना आली की आपण महाराष्ट्रातल्या कलावंतांचा कोश करूया. आणि मला थोडं ज्ञान, मी जेजेचा संग्रह सांभाळत होतो त्यामुळे मला ज्ञान होत गेलं होतं. काहीही प्रतिसाद नाही, ना महाराष्ट्रीयन उद्योगपतींचा ना शासनाचा. पण त्याच दरम्यान हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे दिलीप करंबेळकर भेटायला आले. ते वेगवेगळ्या विषयावरचे कोश करणार होते. त्यामुळे चित्रशिल्पकलेचा कोश 6 वर्ष खपून आम्ही तयार केला. त्यानंतर पंडोल नावाचं ऑप्शन हाऊस आहे, त्या कोशाच्या प्रकाशनाला दाढीबा पंडोले आले होते. त्यांनी ह्या कामाचं महत्व लक्षात घेऊन इंग्रजी कोश करण्यासाठी विचारलं. 6.5 वर्ष खपून आम्ही इंग्रजी कोश केला. आज युरोप अमेरिकेमधली ऑप्शन हाऊस ते कोश मागवून घेऊन त्यांच्या एस्टीम क्लायंटना भेट देतात. पण महाराष्ट्र शासनाने कोश विकत घेतलाय असं उदाहरण नाही. कुठल्याही लायब्ररीमध्ये हा कोश गेलेला नाहीये. त्याची दखल पेपरमध्ये, टीव्हीवर सगळीकडे बातम्या येऊन त्याची दखल ना शासनाने घेतली ना राजकारण्यांनी घेतली. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काहीही नाही. कारण मुळात कलेवरचं लेखनच कमी आहे आणि त्याची पण मग कमी आहे म्हटल्यानंतर खरं तर अशा प्रयोगांना किंवा असे जे वेगळ्या गोष्टी केल्यात की ज्याच्यामधून अभ्यास पुढच्या पिढी समोर येणार आहे, तर अशा गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि अशा गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत. पुढच्या पिढीसाठी हे फार महत्वाचं आहे. यासाठी मुळात वरती जे सत्तास्थानी असतात त्यांच्या जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात आणि त्यांना काहीतरी करायची हौस लागते, काहीतरी करायची बुद्धी लागते. आणि आमच्यासारखी माणसं हे तुम्ही करा म्हणून जाऊ शकत नाहीत. कारण राजकारण्यांकडे जाण्याच्या बाबतीमध्ये मी अगदी म्हणजे नाखुशच असतो. मला स्वतःहून मी कधीही जात नाही. कारण ती उदासीनता आहे त्यांची दिसतीये. तर म्हणजे जसं नानाजी देशमुख म्हणाले की ही तुमची कला काय मग फक्त श्रीमंतांसाठी आहे का, तर त्याच पुन्हा त्या साली आपण घेऊन चाललोय महाराष्ट्राला आज. म्हणजे तितक्या वर्षानंतर 60 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्ही सांगताय ही, तर महाराष्ट्र आपला अजूनही तिथेच आहे. म्हणजे अजूनही स्थापना झाल्यानंतर परिस्थिती थोडी बरी होती. पण आता घोषणांचा सुकाळ. मी सध्या सांस्कृतिक धोरणाच्या समितीवर आहे, दृश्यकलेचा प्रमुख आहे, महाराष्ट्रभर फिरलोय. प्रश्न जाणून घेऊन आम्ही सूचना केलेल्या आहेत. पण प्रत्यक्षात काय होईल हे माहिती नाही. म्हणजे मुळामध्ये
काय केलं पाहिजे याचा विचार न करता दिखाऊ कार्यक्रम करून आपण आपलंच किती नुकसान करून घेतोय हे खरोखरी समजून घ्यायला पाहिजे. दुष्टचक्र आहे की तुम्ही चांगले चित्रकार तयार करत नाही आहात तर तुम्हाला चांगले शिक्षक मिळणार नाहीयेत, चांगले शिक्षक मिळाले नाहीत तर तुम्ही भरती करणार नाही आहात, भरती करणार नाही आहात तर विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि म्हणून पुन्हा पुढचे चित्रकार चांगले तयार होणार नाही. आता त्याच्या पुढची गोष्ट एकूण लागे बांधे आणि सगळ्या ज्या काही सिस्टीम्स आपल्या शासकीय कामांमध्ये घुसलेल्या आहेत, म्हणजे ते महाराष्ट्र सरकारचं असो की नगरपालिकेचं असो का महानगरपालिकांचं असो की अगदी गाव पातळीवरचं असो, ठेकेदारच कामं करतात, कलावंतांना दिली जात नाहीत. अटीच अशा घातल्या जातात की ठेकेदारच ते अर्ज भरू शकतात आणि मग ठेकेदार मलिदा तो खातो आणि फालतू लोकांकडनं काम करून घेतात. त्यामुळे कामाचा दर्जाही तसाच असतो. उद्घाटन डोळ्यासमोर ठेवून कामं केली जातात आणि त्यामुळे दर्जाही तो जेमतेमच असतो. कारण त्याच्यामधून फायदा पाहिला जातो, फक्त फायदा आणि भ्रष्टाचार. दोन्ही, म्हणजे फायदा कुठल्याही मार्गाने असो फायदा मिळाला पाहिजे हे असल्यामुळे कला राहते बाजूला आणि ह्या नको त्या गोष्टी त्याच्यामध्ये शिरतात. पण तुमचं उदाहरण जर घेतलं की लहान वयात तुम्ही एक चित्र काढलं, अगदी काहीही साधनं नसताना, आणि त्याच्यातून ते जे समजून तुम्ही पुढे प्रत्येकालाच ही संधी मिळते असं नाही. जसं अजूनही गावाखेड्यांमध्ये चित्रकलेबाबत खूप उदासीनता आहे. मुळात आपल्याकडे फार गंभीर प्रश्न म्हणजे चित्रकला शिक्षकच नेमलेले नाही. जे मध्ये नेमलेले नाही तर शालेय पातळीवर कुठून असणार. आणि एकेकाळी चित्रकला शिक्षक आणि चित्रकला वर्ग हे चांगल्या शाळेचं लक्षण समजलं जायचं. आज सरकारी धोरण असं की पीटी आणि कला हे एकाच शिक्षकांनी शिकवायला कसं काय होणार मग असं. आणि त्या धोरणावर भरपूर टीका झाली आहेत, कोर्ट केसेस झाल्यात. आता केंद्र सरकारने जी योजना आखलेली आहे किंवा नवीन जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते त्याच्यामध्ये चित्रकला शिक्षक अनिवार्य केलाय. कदाचित काहीतरी सुबुद्धी सुचेल अशी आशा करायची, याच्या पलीकडे हातात काही नाही. चित्रकला प्रोत्साहन मिळावं म्हणून शिष्यवृत्ती पण तितक्या प्रमाणात एकही नाही. स्टुडिओ फॅसिलिटीज नाही. केंद्र सरकारचं ललित कला अकादमीचं सेंटर, जे रिजनल सेंटर सुरू झालं तर केंद्र सरकारच्या पैशामधून इथे त्या सोयी सुरू होतील, पण ते पाठवण्यासाठी पत्र पाठवलं जात नाहीये साधं. आणि कॉर्पोरेशनचा, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनच्या नगरसेवकांचा ठराव झालेला आहे, दिल्लीमध्ये बोलणी झालेली आहेत, पण 3.5 वर्ष झाली. गेल्या सरकारने जे केलं तीच आत्ताचंही सरकार ओढतंय. त्यामुळे कुठल्याही पक्षाचं असलं तरी सरकार हे दृश्यकलेच्या बाबतीत उदासीन आहे. हे आता आम्हा सर्व कलावंतांचं मत व्हायला लागलंय. पुतळे केले जातात, पुतळ्याची उद्घाटनं होतात, त्या भागातल्या नगरसेवकापासून किंवा तलाठ्यापासून त्या पुतळ्यावर नावं लागतात. मंत्र्यांचं नाव असतंच पण शिल्पकाराचं नाव कधीही नसतं आणि ह्याला आपण सुसंस्कृत म्हणतो. नाही, पण ह्या बाबतीमध्ये तुम्ही हा प्रश्न पत्र पाठवून म्हणा, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, सोशल मीडिया, स्टेजवरून मुख्यमंत्र्यांना आणि काही मंत्र्यांना स्टेजवरून ह्या गोष्टी बोललेलो आहे, उपयोग काहीही नाहीये. नाही, पण हा प्रश्न तर खूपच महत्वाचा आहे की ज्या माणसाने ते साकार केलेलं त्याचं नाव तुम्ही दिलंच पाहिजे. नसतं तो जो फलक लावलेला असतो त्याच्यावर शिल्पकाराचं नाव साधारणपणे तुम्हाला दिसणार नाही. पण अपवाद एखादाच असला पण आणि कलावंत ही अट घालू शकत नाही कारण तो अगतिक असतो. माझ्यासारखा एखादा सांगतो की बाबा ते करणार असेल तरच. नाही, पण आता तुम्ही प्रस्थापित आहात म्हणून तुम्ही अट घालू शकता. अट घालू शकतो. मी स्टेजवरनं अनेकदा बोललेलो आहे, वेगवेगळ्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना हे सांगितलेलं आहे. म्हणजे कुठलाही पक्ष यातून सोडलेला नाहीये. काँग्रेस पासून, राष्ट्रवादी पासून, शिवसेनेपासून भाजपपर्यंत सर्व पक्षाच्या मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची या विषयावर बोललोय. या जुन्या संस्था आहेत त्यांना पैसे द्यायला पाहिजेत, त्यांना अनुदान दिलं पाहिजे, शिष्यवृत्त्या सुरू झाल्या पाहिजेत. आणि चित्रकला किंवा दृश्य माध्यमांच्या बाबतीमधली जी उदासीनता आहे ती कमी करण्यासाठी शिक्षक भरती झाली पाहिजे. जे सारख्या संस्थेमध्ये ठेकेदारी बंद झाली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो ठेकेदारी बंद झाली पाहिजे. आणि या बाबतीमध्ये खरोखरीच इतर राज्य
फारच चांगली आहे, फारच चांगली आहे. थोडासा आदर तरी आहे कलाकारांबद्दल. आणि पुरस्कार गोव्यामध्ये म्हणजे युवा कलाकारांना पुरस्कार दिला जातो, त्यानंतर एस्टॅब्लिश आर्टिस्टला पुरस्कार दिला जातो आणि एक लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दिला जातो. मध्य प्रदेशातही हीच परिस्थिती आहे, गुजरातमध्ये हीच परिस्थिती आहे. चित्रकारांना प्रदर्शन करण्यासाठी गुजरात सरकारतर्फे आयुष्यात 3 वेळेला अनुदान मिळतं. राज्यात प्रदर्शन करायला, देशात प्रदर्शन करायला आणि परदेशात प्रदर्शन करायला. आणि महाराष्ट्रात ह्यापैकी एक पै आजपर्यंत दिलेली नाहीये. महाराष्ट्र राज्याला 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मी महाराष्ट्र शासनाने माझ्याकडनं लेख मागितलेला, त्याच्यामध्ये ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत. त्याची दखलच घेतलेली नाहीये. पण प्रत्यक्ष सांगूनही काही नाही, पटकन विसरून जातात. मला असं वाटतं की म्हणजे राजकारणी लोक संवेदनशील असतील नसतील त्या मुद्द्यात मला जायचं नाही, पण कलाकारांचा आदर जिथे केला जातो ते राज्य सुसंस्कृत असं एक साधं हे बाकीच्या राज्यांमध्ये दिसतं, महाराष्ट्रात प्रमाण नगण्य आहे. आणि कलाकार म्हणजे सगळ्या प्रकारचा कलाकार. तुम्ही फक्त सिनेमा, नाटक, गाणं एवढ्या पुरतं मर्यादित राहत असाल लोकांना परफॉर्मिंग आर्ट पद्म पुरस्कार देताना चित्रशिल्पकारांचा विचार पद्म पुरस्कार सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातनं किती वेळा झाला याचं खरोखरी शोध घ्यायला लागेल. फक्त 2 किंवा 3 वेळा, फक्त 2 किंवा 3 वेळा हे पद्म पुरस्काराचं सांगितलं. महाराष्ट्र राज्यामध्ये तमाशापासून, संगीतापासून, नाटकापासून, काव्यापासून, साहित्यापासून सगळ्या कलांना पुरस्कार होते. अनेक वर्ष बोंबाबोंब केल्यावर गायतोंडे पुरस्कार सुरू झालेला आहे. पण त्याच्या कलावंताची निवड करण्यासंदर्भात कमिटी न नेमता असं सरकारी अधिकारीच निर्णय घेतात. कुठला ही वस्तुस्थिती आहे. तिथे पण गांभीर्याने केलं जात नाही. आता 5 लाखाचा पुरस्कार तो सुरू केलाय. जे साठी काहीतरी 150 कोटी दिले वगैरे डीम युनिव्हर्सिटीसाठी. पण उर्वरित महाराष्ट्राच्या कला शिक्षणाचं काय? बरोबर आहे. त्यासाठी कला कारागिरी विद्यापीठ स्थापन करावं ही सूचना आम्ही केलेलीच आहे, आमच्या समितीने एकमताने केलेली आहे. त्याच्यावरती मग काही नाही, अजून काही नाही, अजून धोरणच जाहीर झालेलं नाहीये. ते आता होईल त्यावेळेला बघू काय होतंय. एकूण परिस्थिती निराशाजनक आहे. व्यक्तिगत पातळीवर कलावंत धडपड करतात आणि मराठी कलावंत केवळ प्रोत्साहन कमी असल्यामुळे मागे पडलेले आहे, हे वास्तव आहे. बरोबर आहे. पण चित्रकला जे आपण पाहतो, मी तर पाहते खूप ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे चित्रकलेला. म्हणजे पूर्वी आपण तुम्ही म्हणताय ते पुन्हा तेच आहे की महाराष्ट्रात नाही. तर महाराष्ट्रातले कलावंत आहेत पण ते व्यक्तिगत पातळीवर आहेत. आता गायतोंडेंसारखं नाव हे आज ऑप्शन मध्ये 40-40 कोटीला चित्र जातं. पण ते त्यांच्या पश्चात जाते. हो ना. यासाठी शासनाने काही केलेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये म्युझियम नाही, सिटी म्युझियम असली पाहिजे. हो बरोबर आहे. स्टेट म्युझियम असलं पाहिजे. ललित कला अकादमीचं रिजनल सेंटर असलं पाहिजे. चांगल्या काम करणाऱ्या जुन्या संस्था आहेत त्यांना अनुदान देऊन त्यांच्या मार्फत उपक्रम राबवले पाहिजेत. किंवा आपण जसं बघतो मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही डिग्री घेतली की तुम्हाला कंपल्सरी असते की 2 वर्ष तुम्ही करायची, किंवा इंजिनिअरिंगचं पण तसं असतं की तसं ह्या चित्रकलेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे आर्ट मधून किंवा कुठल्याही कॉलेजमधून शिक्षण घेतल्यानंतर शासनानेच असा एखादा मला वाटतं की राबवला पाहिजे उपक्रम की 2 वर्ष तुम्ही एखाद्या ठिकाणच्या विकासासाठी, जिथे दृश्यकला माध्यम जसं चित्रकूटचं तुम्ही सांगितलं, एखादा उपक्रम असा सुरू करून कंपल्सरी इथे तुम्ही 1 वर्ष 6 महिने 2 वर्ष काय की असं जर केलं काही या संदर्भात माणसंच नेमलेली नाहीये. तोच मुळात कला संचालनालय स्थापन करणारं देशामधलं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. 1965 मध्ये स्थापन केलं. ती 35 आणि ही 23 वर्ष, म्हणजे एवढी वर्ष उलटली. पण कला संचालनालयाला पूर्णवेळ संचालकच गेली अनेक वर्ष नेमलेला नाहीये. कला संचालनालयाला अधिकार नाहीत. हे दुर्दैव आहे. खरंच. आणि प्रगतिशील आपण होतो स्थापना झाली तेव्हा, आज नाही, हे वास्तव मान्य करायची तयारी नाहीये.
खरं तर एवढं मोठं सगळ्यात 1857 म्हणजे मला वाटतं 200 म्हणतात 150 वर्षापूर्वी एवढं मोठं कला ह्याच व्यासपीठ विद्यापीठ म्हणता येईल असं एवढं मोठं कॉलेज इथे आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात सुरू झालं. पण त्याची दुरावस्था त्याची आपल्या ह्या अनास्थेमुळे झालेली आहे, राजकीय अनास्था. 1878 पासूनचा मौल्यवान चित्र आणि शिल्पसंग्रह आहे, त्याचं म्युझियम करावं यासाठी गेली अनेक वर्ष ओरडतोय. त्या संदर्भात हालचाल होत नाही. ही तर खूपच करोडो रुपयाची ती चित्र आहे. आज रुपयाच्या भाषेत कळतं म्हणून नाही सांगतो, बरोबर इतिहास आहे, ही मौल्यवान चित्र आहे. याचं संग्रहालय झालं तर ते फार मोठं ती जतन करण्यासाठी तरी काही प्रयत्न केले जातात आमच्या व्यक्तिगत पातळीवर केलेले होते. किती करणार ना आता थोडेसे पैसे त्याला दिलेले आहेत आणि ती जतन झाली, पण ती डिस्प्ले झाल्याशिवाय उपयोग काय? बरोबर आहे. त्याच्यासाठी योग्य जागा नाहीये, त्याच्यासाठी स्टाफ नाहीये, आणि ती कशी काय राहणार? त्यासाठी काहीतरी विशेष प्रयत्न करायला. म्युझियम तयार झालं तर त्याच्यामध्ये आपोआप डिस्प्ले होतील. त्याच्यासाठी स्टाफ नेमला तर काळजी घेतली जाईल. बरोबर. म्हणजे रोजगार नाही म्हणून एकीकडे आपण ओरडतो, पण अशा कितीतरी संधी तुम्ही ज्या आवश्यक आहेत त्या उपलब्ध करून देऊ शकता. एक म्युझियम तुम्ही सुरू केलं तर त्याच्यामध्ये त्याच्या आजूबाजूला केवढा तरी रोजगार होणार आहे. तिकीट विक्रीमधनं, म्हणजे मी आता चित्रकूटचा किंवा CSMVचा ट्रस्ट आहे, त्याला सरकारचा एक पैसा अनुदान नाहीये, पण तिथे या ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळे तिथली जी अवस्था आहे ती उत्तम आहे, आणि हे शासकीय संग्रहालय जी आहे त्याची अवस्था दारुण आहे. पण हे आता शासकीय मदतीचा भाग जर सोडून, कारण ती अनास्था आहे हे तर कळतच आहे, पण जसं नानाजी देशमुखांसारखे ज्यांनी चित्रकूटचं प्रकल्पाचं हे केलं, तसे काही उद्योगपती किंवा काही समाजाचं ज्याला आपण म्हणतो की जाण समाजभान असणारी लोक, अशांशी काही चर्चा करून असं काही ते प्रयत्न म्हणजे करायला हवेत. पण ते पुन्हा की कोणी करायचे आणि किती करायचे यात म्हणजे आता भाऊ दाजी लाड म्युझियम आहे, ते मुंबई महानगरपालिकेचं आहे, तिथे मी ट्रस्टी आहे, ते बजाज ट्रस्टकडे दिलेलं आहे. पण म्हणजे बजाज ट्रस्टकडे दिलं असल्यामुळे त्या म्युझियमची अवस्था बरी आहे, पण त्यासोबतच तिथे काही म्हणजे कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपचेही काही प्रश्न असतात. तेही काही वेळेला आपल्याला त्याला सामोरं जावं लागतं. फार काळजीपूर्वक या गोष्टी करायला लागतात. पण खरोखरीच जर शासनामध्ये शिक्षा आणि ऍप्रिसिएशन, चांगलं काम केलं तर ऍप्रिसिएशन आणि चुका केल्या तर शिक्षा, हे जोपर्यंत येत नाही आणि जोपर्यंत भ्रष्टाचार किंवा दप्तर दिरंगाई थांबत नाही, आणि कलेबद्दल आस्था असली तर या सगळ्या गोष्टी आपोआपच होतील. ते मुळात पाहिजे. ट्रान्सपरन्सी वगैरे ते सगळं प्रत्यक्षात आहे की नाही हे बघावं लागेल. आता तुम्ही एक बोलता बोलता उल्लेख केला की पैशात जर त्याचं मूल्यांकन करायचं ठरवलं तर ती करोडोंची चित्र आहेत. पण मला ना चित्रकलेच्या बाबतीत नेहमी हा प्रश्न पडतो की त्याचं मूल्यांकन ते कसं काय केलं जातं. म्हणजे ते त्याच्या दुर्मिळपणा, त्याचा दर्जा अशा अनेक गोष्टी, अनेक फॅक्टर्स असतात, आणि त्या विषयातले अनुभवी आणि अभ्यासू लोक जे ते मूल्यांकन, म्हणजे ते मूल्यांकन करण्यासाठी पुन्हा एक काही वेगळी सिस्टीम असते का, की स्वतः चित्रकार ठरवतो की माझ्या ह्याची किंमत ही आहे? चित्रकार हयात असताना तोच ठरवतो, पण नाही तर मग मूल्यांकनाची काहीतरी अनुभवी आणि ज्ञानी लोकांच्या सल्ल्याने ते केलं जातं. म्हणजे त्याची पण एक पद्धत आहे चित्रकाराची किंमत, एखाद्या चित्राची किंमत, शिल्पाची किंमत करण्याची. नाहीतर मग ते जरा मला थोडंसं समजून घ्यायचं होतं की ही काय पद्धत असते, की कशावरून चित्राची किंमत. त्याचा दर्जा, दुर्मिळत्व, हे दोन पहिले निकष येतात. मग त्याची कंडिशन हा एक फॅक्टर येतो. म्हणजे जीर्ण स्थितीमध्ये असेल तर आपोआपच त्याच्या रिस्टोरेशनचा खर्च आहे, म्हणजे किंमत कमी होते. असे अनेक फॅक्टर. पण दुर्मिळत्व नाहीये. नवीन कलाकार आहे एखादा आणि त्याने अत्युत्तम, म्हणजे तुम्हाला जो दर्जा अपेक्षित आहे त्या दर्जाचं चित्र त्यांनी काढलेलं आहे, तर मग त्याच्या किमतीमध्ये फरक पडतो. म्हणजे की दुर्मिळत्व हा एकच भाग त्याच्यामध्ये जास्त. दुर्मिळत्व हा येतोच ना, आपोआप येतो. तरुण चित्रकार आहे तर त्याला जगण्यासाठी आवश्यक असे पैसे त्यांनी घ्यावे आणि हळूहळू किंमत वाढत जाते. म्हणजे दुर्मिळत्व हा त्याच्यातला मेन
असतोच, मुद्दा आहे तोच. अच्छा. आणि शिल्पकले बाबत तर आपली तर इतकी प्राचीन इतिहास आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. त्या सगळ्या परंपरा खंडित झालेल्या आहेत. इतिहास आहे आपल्याकडे, पण त्या परंपरेत काम करणारी लोक नाहीयेत आता. बरोबर आहे. दक्षिणेमध्ये आहेत काही प्रमाणात आणि लोककलेमध्ये आहेत, पण आपल्याकडे परदेशी पाश्चिमात्य पद्धतीचं शिक्षण दिल्यामुळे आपल्या सगळ्या परंपरा संपलेल्या आहेत. म्हणजे इतिहास आहे पण भविष्य नाही असं म्हणायला नाही. असं नाही, आता वेगळ्या पद्धतीने भविष्याकडे वाटचाल चालू आहे. पण ती आपलं सोडून दुसरी वाट आपण निवडून मग भविष्याला जातोय असं नाही म्हणता येते, कारण आपल्याकडे अजिंठा वेरूळ आहे. तसंच आपल्याकडे जे स्कूलच्या स्थापनेनंतर वेगळ्या पद्धतीचे काम सुरू झाले. पाश्चिमात्य शैलीमधलं चित्र म्हणजे ऍडिशन झाली त्यामुळे. पण आपल्याकडे अँटिक्विटी जपली गेली. पण ह्याच्या बाबतीमध्ये काहीही झालेलं नाहीये. बॉम्बे स्कूल कला परंपरा एकेकाळी देशात अत्यंत प्रसिद्ध होती. बंगाल स्कूल आणि बॉम्बे स्कूल. बंगाल स्कूल बद्दल तुम्हाला भरपूर वाचायला मिळतं, पाहायला मिळतं. बॉम्बे स्कूल बद्दल काहीही मिळत नाही. या संदर्भामध्ये आम्ही संपादित केलेले 2 कोश आणि हल्लीच्या काळात आम्ही काही जणांनी लिहिलेली पुस्तकं, त्याच्यामधनच ते मिळतं. माझं आता 12वं पुस्तक तरी काही अनुदान वगैरे मिळतं? 1 पैसे नाही. म्हणजे पदरमोड करूनच केलेली. महाराष्ट्र साहित्य परिषदेने की अशी जर नवीन विषयाला वाहिलेली काही पुस्तकं असतील तर त्यांच्या काही योजना त्याच्यामधून चित्रकलेसाठी काही ठराविक असं अनुदान. असं आता एक चांगला भाग म्हणजे साहित्य संस्कृती मंडळाने माझ्यावर एक प्रोजेक्ट सोपवलेला आहे. माझ्याकडनंच ते काम इतर व्यापांमध्ये झालेलं नाहीये. तो असा आहे की महाराष्ट्राची दृश्यकला प्रागैतिहासिक ते 1960 अशी प्रचंड व्याप्ती असलेल्या प्रोजेक्टवर काम करतोय. साहित्य संस्कृती मंडळाने त्याचं पुस्तक करायचं ठरवलं. हा एक चांगला भाग. पण असे प्रयत्न आता साहित्य काय म्हणतात, साहित्य परिषद ना, महाराष्ट्र साहित्य परिषद, त्यांच्याकडे अनुदान किती आहे? त्यांना पुरस्कार जे दिले जातात त्यांचे ते देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून पुरस्कार दिले जातात. साहित्य परिषदेसारख्या संस्था किरकोळ अनुदान आहे. आणि आमच्याकडे चित्रकलेचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना तर 1 पैसेही अनुदान नाहीये. 1888 मध्ये स्थापन झालेली आणि 1918 मध्ये स्थापन झालेली ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्याशी बोलताना मला हे जाणवतंय की ही जी अनास्था आहे, राजकीय अनास्था, आणि त्याच्यामुळे सामाजिक आधी सामाजिक आहे आणि समाजाचं प्रतिबिंब सत्तेमध्ये येतं. तर राजकारण हा भाग तर सोडून द्या, पण मला असं वाटतं की सर्वसाधारण माणसाला ती आस्था वाटण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काय? लहानपणापासून मुलांवर चित्रकलेचे संस्कार होणं आवश्यक आहे. आणि ते संस्कार करण्यासाठी शालेय पातळीवर शिक्षक नेमणं, त्या शिक्षकांचं ओरिएंटेशन करणं, मग तुम्हाला प्रदर्शन बघण्यासाठी साधा का विना एखादा हॉल प्रत्येक गावामध्ये. चित्रकला शिक्षकांनी स्वतः नोकरी लागल्यावर स्वतः हाताने चित्र काढणं आणि कलावंतांनीही म्हणजे शिल्पकारांनी विशेषतः समाजाशी थोडस जुळतं घेणं हे आवश्यक आहे. आपण आपल्या स्टुडिओत काम करतो, परफॉर्मिंग आर्ट जे आहेत त्या लोकांपर्यंत आपोआपच पोहोचतात. पण चित्रकलेसाठी परिश्रम घ्यायला लागतात आणि ते परिश्रम घेण्यासाठी फॅसिलिटी निर्माण करणं आवश्यक आहे. किती विसंगती आहे की समाजाचा आरसा आपण म्हणतो की कलेमध्ये प्रतिबिंब, कलेमध्ये समाजाचा आरसा असतो, म्हणजे की त्याचं प्रतिबिंब तुमच्या कलेमध्ये पडत असतं आणि तेच तुम्ही जर समाजासमोर नाही नेलं तर म्हणजे ही विसंगती आहे असं मला वाटतं की तुमच्या कलेच्या माध्यमातून सुधारणा होणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात ऍक्टिव्हिटी दृश्यकलेच्या होत नाहीत हे वास्तव आहे. पण शालेय पातळीवरती जेव्हा चित्रकले संदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून पण काही शिष्यवृत्ती सुरू होणं, पण मुळात चित्रकला वर्ग मिळाला तरी खूप आहे. तो कंपल्सरी केला पाहिजे. कंपल्सरी जसा तुम्हाला सायन्स या विषयासाठी लॅब लागते तसा चित्रकलेचा वर्ग पूर्वी असायचा. माझ्या शाळेमध्ये पेरुगट भावे स्कूलमध्ये पूर्वी चित्रकलेचा मोठा वर्ग होता. अनुदान यायचं, त्यातनं सामान घेतलं जायचं. 3 चित्रकला शिक्षक होते.
आज परिस्थिती अशी आहे की त्या शाळेमधला चित्रकलेचा वर्ग हा होता त्याच्या 1/3 करून टाकलेला आहे. बेसिक पासून सुरुवात करायला पाहिजे. तुमच्याशी बोलल्यानंतर मला चित्रकले संदर्भातल्या बऱ्याचशा म्हणजे तुमचं कर्तृत्व माहिती आहे, तुमचे पुरस्कार माहिती आहेत, ते तर सगळं आहेच. पण तुमची जी ही तळमळ आहे ना चित्रकले संदर्भातली, किंवा तुमची जी आहे की म्युझियम्स तयार झाले पाहिजेत आणि लोकांपर्यंत चित्रकला पोहोचली पाहिजे, ह्याच्यासाठीची जी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याची सुरुवात प्रत्येक कुटुंबाने एखादं साधं चित्र तरी घरात लावलं पाहिजे. प्रिंट लावला तरी चालेल. ओरिजिनल समजा विकत घेणं शक्य नसेल तर प्रिंट लावा, पण चित्र घरात लावलं पाहिजे. एखादं छोटस शिल्प घरात ठेवलं पाहिजे, एकदा चांगल्या घाटाचं भांड घरात ठेवलं पाहिजे. बरोबर. आणि हे आपल्यामध्ये प्रगती करण्याचं लक्षण आहे. आपल्या मुलांवर आपण काहीतरी वेगळे संस्कार करणार आहोत चांगले, त्याचीही सुरुवात ही भावना जर ठेवली तर ते होऊ शकतं. बरोबर आहे. आणि कला हे शेवटी कुठलीही कला असू दे, तुम्हाला जे म्हणायचंय त्याच्या मागचं तुम्ही काहीतरी सांगता, त्यातून ते समजून घेणं असतं. आणि त्याच्यासाठी तेवढं तुमच्या संवेदना जागरूक असल्या पाहिजेत. ते कलेच्या माध्यमातूनच मला वाटतं संवेदना जागृत होऊ शकतात. आणि आता कलेची जी म्हणजे कला म्हणजे मी फक्त चित्रकले संदर्भात बोलते की जी सध्या अनास्था आहे, त्याच्यामुळे जी दुरावस्था झालेली आहे दृश्य माध्यमांकडे, त्यामुळे आपल्याला समजत नाही. चित्रकलेतून एखादी गोष्ट समजून सांगावी लागते, एखादी गोष्ट की ह्या चित्रातून हे सांगायचंय, ते समजण्यासाठी तरी चित्रकला रुजवणं फार आवश्यक आहे. मी आज तुमच्याशी गप्पा मारताना तुमची कळकळ माझ्यापर्यंत पोहोचली. ह्या माध्यमातून ही अनास्था दूर व्हावी म्हणून हा माझा एक प्रयत्न आणि माझं एक सांगणं की ह्याच्यामध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी काहीतरी योगदान द्यावं, स्वतःचं काहीतरी सुरुवात केली पाहिजे. तरच आपण पुढे वाटचाल करू शकतो. आपल्याकडे सुरुवातच नाही, हे दुर्दैव आहे. तर ती सुरुवात व्हावी अशी माझी खूप प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात आणि चित्रकले संदर्भातलं माझं तुटपुंज ज्ञान थोडंसं तरी मला त्यातली माहिती मिळाली, त्याच्यासाठी मी तुमचे खूप मनापासून आभार मानते. धन्यवाद. हा भाग लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायलाही विसरू नका.